मी एकदा क्विक रिव्हिजन करतो जोपर्यंत आपले बाकीचे विद्यार्थी मित्रमैत्रिणी जॉईन होत आहेत. मग काल होती 9 तारीख आणि 9 तारखेला आपण काय घेतलं रे बाबा? हो, 9/2/2026. ओके. सो काल मी काही न्यूमेरिकल्स कवर केले असं मला वाटतं. ऑटोमोबाईल इंजिन होतं, त्याने किती पॉवर डेव्हलप केली आहे, त्यानंतर सायकल, ओके, रिव्हॉल्युशन म्हणजे MCQ सेक्शनमध्ये दिसतंय मला. बरं, त्यानंतर ॲक्सेलरेशन, शाफ्ट ऑफ ए मोटार, ओके, त्यानंतर थिटा, त्यानंतर अँग्युलर मोमेंटम ऑफ टू बॉडीज, ओके, त्याच्याबद्दल लिहिलं. आणि युनिफॉर्म डेस, रेडियस ऑफ गायरेशनमध्ये फॉर्म्युलामध्ये केची व्हॅल्यू. ओके. सो बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर झाल्यात. बरं, आज आता थोडंसं मोमेंट ऑफ इनर्शिया, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनशी रिलेटेड काही गोष्टी शिकवतो. इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला मजा येईल. आता जे विद्यार्थी व्हर्टिकल सर्क्युलर मोशनच्या पार्टला नव्हते त्यांच्यासाठी पण सांगतो. काही लई रॉकेट सायन्स नाही आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा जो छोटासा पार्ट आहे तो मी तुम्हाला सांगेन. ओके ओके बच्चा पार्टी, स्क्रीन शेअर नाही था. ओके मसिरा, थँक्यू फॉर लेटिंग मी नो की स्क्रीन शेअर नाही आहे. सो मग काल मी सांगत होतो कालच्या सेशनमध्ये जे घेतलं आहे मी 9 तारखेच्या, तर 9 तारखेच्या सेशनमध्ये मी जस्ट तुम्हाला एक दाखवतो. हां, तर आपण काही न्यूमेरिकल्स घेतले होते. ऑटोमोबाईल इंजिन, देन सायकल, थोडं MCQ वाला पार्ट होता, त्यानंतर लिनियर एक्सेलरेशन, देन उसका शाफ्ट है मोटर का कितना एंगल कवर करेगा, देन अँग्युलर मोमेंटम ऑफ टू बॉडीज घेतलं, त्यानंतर रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू कशी काढायची हे घेतलं. मग आजच्या सेशनमध्ये बच्चा पार्टी तुम्हा लोकांना मी आज व्हर्टिकल सर्क्युलर मोशन शिकवणार आहे. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे थेरॉटिकल पार्ट मी ऑलरेडी शिकवलेला आहे, पण जर तो लक्षात राहिला नसेल तर त्याच्यावर बेस बोर्ड एक्झाममध्ये जे प्रश्न आले होते बघा, मी तुम्हाला सांगितलेली ही जी फेज आहे आपली ती खूप महत्त्वाची. ती फेजमध्ये मी काय कवर करणार आहे तुमचं, तर ऑब्वियसली बोर्ड एक्झामशी रिलेटेड ज्या गोष्टी लागणार आहेत तुम्हाला त्या मी कवर करणार आहे. ठीक आहे. सो टुडे इज 10th ऑफ February. ओके ओके ओके, पेज नहीं बनाया अभी तक, क्रिएट एन एम्प्टी बुक. ओके, सो 10th ऑफ Feb, आज है 10 फरवरी और 2026 एंड दिस इज फिजिक्स सेशन. सो वेलकम टू द वर्ल्ड ऑफ फिजिक्स बच्चा पार्टी लोग. आणि आपण आज शिकणार आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आणि त्याच्यावर बोर्ड एक्झामला आत्तापर्यंत आलेले सर्व क्वेश्चन. सो आर यू गाईज एक्सायटेड टू लर्न अबाउट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन? तर काय असतं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन त्याच्याबद्दल जाणून घ्यायला तुम्ही लोक उत्सुक आहात का? या ओके. सो बच्चा पार्टी फक्त क्विक रिव्हिजन करतो मग लक्षात घ्या. थँक्यू फॉर युअर क्विक रिस्पॉन्स. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्ट ॲक्च्युअल सर्क्युलर मोशन करते व्हर्टिकल प्लेनमध्ये. सो हे बघा, ऑब्जेक्ट जर टॉपला असेल, ऑब्जेक्ट जर बॉटमला असेल, तर आता असं समजा ही ऑब्जेक्ट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये मूव्ह करते आहे. सो टॉपला जर असेल ना तर तिची व्हेलॉसिटी मिनिमम असेल आणि बॉटमला जर असेल ना तिची व्हेलॉसिटी काय असेल, मॅक्सिमम असेल. का बरं? कारण ऑब्जेक्ट ज्यावेळेस वरतून खाली पडते तर तिचं पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये होत असतं अँड दॅट्स वाय इसका स्पीड बढ़ता है. सो बच्चा पार्टी आता तुम्हाला थोड्याशा गोष्टी लक्षात ठेवायच्यात. लक्षात असं की मी जे फॉर्म्युले शिकवणार आहे ते फॉर्म्युले बघा कसे आहेत. आता व्हेलॉसिटी ॲट द टॉप जे असते ज्यावेळेस व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होतं ऑब्जेक्टचं, आणि जे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होतं ना ते घडत असतं, व्हेलॉसिटी ॲट द टॉप जी आहे ती घडत असतं इन फेज ऑफ लाईक मी म्हणेल अंडर ग्रॅव्हिटी. ठीक आहे. सो दिस व्हर्टिकल सर्क्युलर मोशन VCM इज अंडर ग्रॅव्हिटी. पण मी जे सांगतो तेवढेच फॉर्म्युले जर केले ना, बाकी काही थेरी वगैरे मी शिकवत बसवणार नाही आता तुम्हाला. ती ऑलरेडी मी शिकवलेली आहे मुलांना. ठीक आहे, ज्यावेळेस त्यांनी सेशन केलेत. सो तुम्हाला जर तो पार्ट जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन बघावं लागेल. ओके, स्क्रीन विजिबल आहे ना सर्वांना? इज स्क्रीन विजिबल बच्चा पार्टी? हां या ओके ग्रेट. सो मग आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये व्हेलॉसिटी ॲट द टॉप जी असते ना ती असते कमी असते. ठीक है, मिनिमम असते, मिनिमम वेलोसिटी असते. यहाँ पे ये मिनिमम होता है. और कितना होता है ये? तो ये होता है √RG. वेलोसिटी ॲट द बॉटम किती असते? वेलोसिटी ॲट द बॉटम, तर वेलोसिटी ॲट द बॉटम असते √5 टाइम्स RG. म्हणजे बघा इथं खाली आल्यानंतर स्पीड वाढलाय, कितीने वाढलाय रे, किती टाइम्स वाढलाय रे, कुणी सांगेल का मला? आधीच्या तुलनेत टॉपला जर व्हेलॉसिटी मिनिमम होती तर इथं व्हेलॉसिटी मॅक्सिमम असते ॲट द बॉटम. ठीक आहे, मॅक्सिमम. सो याला व्हेलॉसिटी ॲट हायेस्ट पॉईंट पण म्हणतात. टॉपलाच काय म्हणतात? हायेस्ट पॉईंट.
आणि व्हेलॉसिटी बॉटमलाच काय म्हणतात, लोवेस्ट पॉईंट पण म्हणतात. आणि जर तुम्ही हॉरिझॉन्टल पोझिशनला असेल, इथं कुठेतरी असेल, तर व्हेलॉसिटी ॲट हॉरिझॉन्टल पोझिशन तर तिची व्हॅल्यू असते √3r_g. आता तुम्ही म्हणताल सर ह्या टर्म्स काय, तर बच्चा पार्टी हे फक्त लक्षात घ्या. आर म्हणजे काय असेल, तर ह्या सर्कलची रेडियस असते, ठीक आहे. जी म्हणजे कोण असतो, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बरं, आता याच्यात काय अडचण आहे का सांगा, फक्त टर्म समजून घ्या. कारण हे बघा, परीक्षेच्या आदल्या दिवशी आपण काय करत असतो, सर आम्हाला फक्त इम्पॉर्टंट सांगा, बाकी आम्हाला काय थेरी बिरी ऐकण्यात काय रस नाही आहे. तशातली ही गत आहे. सो आता मी तुम्हाला सांगतोय जी थेरी आहे, ती थेरी इथं मी रिवाईज करतोय. आर म्हणजे काय, जी म्हणजे काय, हे फॅक्टर म्हणजे काय, व्हेलॉसिटी किती असते. आणि टेन्शन, आता जर असं समजा हा एंड इथं सेंटरला फिक्स्ड आहे आणि ह्या फिक्स्ड एंडपासून स्ट्रिंगने आपण ह्या ऑब्जेक्टला कनेक्ट केलं आहे, तर ह्या ऑब्जेक्टमध्ये निर्माण होणारं जे टेन्शन आहे ना, तर त्याचा फॉर्म्युला असा असतो, टेन्शन ॲट एनी पॉईंट. ठीक आहे. सो टेन्शन ॲट एनी पॉईंट इज गिवन बाय द फॉर्म्युला टी ॲट एनी पॉईंट इज इक्वल्स टू एम वेलोसिटी ॲट एनी पॉईंट उसका स्क्वेअर अपॉन रेडियस प्लस एम जी इंटू कॉस थिटा. बच्चा पार्टी हा फॉर्म्युला तोंडपाठ झाला पाहिजे सर्वांचा. चला बरं, सर्वांनी माझ्यासोबत बोलायचं. मी मायक्रोफोन इनेबल करतोय. टर्म्स काय काय आता तुम्ही मला सांगायचं त्यातल्या. ठीक आहे बच्चा पार्टी, मी मायक्रोफोन इनेबल करतोय, तुम्ही माझ्या मागे बोलायचं सर्वांनी. कारण हे जर एकदा सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलं तर आपल्याला हे फायद्याचं आहे, कारण याच्यावरच आपले न्यूमेरिकल सुटणार आहे. मग नीट असू देत, जेई असू देत, सीईटी असू देत. सो सांगा, टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट एनी पॉईंट. ओय मायक्रोफोन 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 वैष्णवी पेरे, मायक्रोफोन बंद करा, बॅकग्राऊंड नॉईज येतोय. हां, हे बघा, माझ्यासोबत बोलायचं आता सर्वांनी. टेन्शन ॲट एनी पॉईंट इज गिवन बाय द फॉर्म्युला mv² प्लस एम जी कॉस थीटा. बोलो चलो. एम व्ही square any upon square प्लस एम जी कॉस थीटा. सो दिस इज टेन्शन ॲट एनी पॉईंट. सो mg हां, सो व्हॉट इज एम काय असेल या टर्ममध्ये. मायक्रोफोन बंद करा, चला बस झालं, मायक्रोफोन बंद करा. हां, एमची जी व्हॅल्यू असते ती काय असते, एमची व्हॅल्यू, तर एम इज नथिंग बट मास ऑफ द ऑब्जेक्ट. ठीक आहे. बरं, व्हेलॉसिटी ॲट एनी पॉईंट, व्ही स्टँड्स फॉर व्हेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट. मग सर्क्युलर मोशनमध्ये तो एक्झॅक्ट कुठं आहे बाबा, टॉपला आहे, बॉटमला आहे, हॉरिझॉन्टल पोझिशनला आहे. व्हेलॉसिटी ॲट एनी पोझिशन यहाँ पे लिखता हूँ. ठीक आहे. ओके. आता जी काय असेल, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हां, आर काय असेल रे त्याचं सांगा. आर काय असेल तुम्ही सांगा, ह्या फॉर्म इथं डायग्रामकडे पाहून सांगा. आर म्हणजे कोण असेल, रेडियस असेल. radius येस, रेडियस ऑफ सर्कल radius असेल. आणि थिटा कोण असेल, तर थिटा इज अँगल मेड बाय दॅट स्ट्रिंग, अँगल मेड बाय स्ट्रिंग विथ व्हर्टिकल प्लेन, असं म्हणूयात आपण, विथ व्हर्टिकल प्लेन. मग आता बच्चा पार्टी, रेफरन्सला आहे ना, हमेशा सपोज आता माझी ऑब्जेक्ट ही फिरून इथं आली, खाली आली इथे. ठीक आहे. सो इथं हा इनिशियल पॉईंट ठेवायचा, इनिशियल पॉईंट. आणि इथून ऑब्जेक्ट जर आता वरती चालली आहे, मला सांगा इथपर्यंत आली जर ऑब्जेक्ट, तर हा जो रेडियस वेक्टर आहे तो इथून इकडे शिफ्ट होईल असा इथपर्यंत. मग याने किती अँगल कव्हर केलं रे इथून इथपर्यंत. हे बघा, इथं होती इनिशियल ऑब्जेक्ट आणि इथून अशी वरती गेली, ह्या हॉरिझॉन्टल पोझिशनला आली. मग इथं अँगल किती कव्हर झाला, थीटा इज इक्वल्स टू 90 किती, degree यस 90 डिग्री. 90 मग हा जो degree थीटा आहे ना, थीटा हे आपल्याला कन्सिडर करायचं आहे. बरं, आता ऑब्जेक्ट फिरत वरती गेली, टॉपला गेली. मग इनिशियल पोझिशनपासून ह्या फायनल पोझिशनपर्यंत तिने किती अँगल कव्हर केला सांगा बरं. 180 degree येस, दॅट्स इट, 180 डिग्री. मग बच्चा पार्टी, हा जो फॉर्म्युला आहे ना आता टेन्शन ॲट एनी पॉईंट, तो लय महत्त्वाचा आहे आपल्याला. हा जर तोंडपाठ झाला, त्यातला ही जी व्हॅल्यू आहे ना, ही व्हॅल्यू आहे त्याच्या सेंट्रिपिटल फोर्स, बॉडीवर ॲक्ट होणारा सेंट्रिपिटल फोर्स. ओके, mv²/r प्लस एम जी कॉस थिटा. आणि याच्यावरूनच मी तुम्हाला फॉर्म्युला शिकवणार आहे. सो व्हेलॉसिटी एनी पोझिशन आहे, टॉपला जर असेल तर टेन्शन ॲट टॉप घ्यायचं. व्हेलॉसिटी बॉटमला आहे, टेन्शन बॉटमला असेल तर व्हेलॉसिटी पण बॉटमची घ्यायची. टेन्शन ॲट हॉरिझॉन्टल असेल तर व्हेलॉसिटी पण बॉटमला, टेन्शन ॲट हॉरिझॉन्टलच घ्यायची. ठीक आहे. मायक्रोफोन बंद करा, सुप्रिया वाल्लेकर, मायक्रोफोन बंद करा. ओके, थँक्यू. सो बच्चा पार्टी, मग आता मी न्यूमेरिकल देणार आहे. तुम्ही असं कधी प्रयोग केलाय का, बकेटमध्ये पाणी घेतलंय आणि बकेटला गोल गोल वरती फिरवा व्हर्टिकल प्लेनमध्ये, तर व्हॉट यू ऑब्झर्व, पाणी पडतं का रे बकेटमधलं, खाली पडतं का.
नाही नाही पडत. पण पण नाही पण डिपेंड येते तुम्ही किती व्हेलॉसिटीने फिरवताय त्या बकेटला. एम आय करेक्ट? ठीक आहे. जर Yes. तुम्ही स्लो फिरवलं Yes. तर पाण्याला चान्स मिळेल खाली पडण्याचा, आणि जर तुम्ही मिनिमम व्हेलॉसिटीने फिरवलं तर पाण्याला चान्सच मिळत नाही खाली पडण्याचा. ठीक आहे. सो बघा, सपोज आपल्या हातात बकेट आहे, मी इथं आता बकेट ड्रॉ करतो. ठीक आहे. सो बकेट ड्रॉ किया यहाँ पे, बकेटमध्ये पाणी आहे आणि बकेट आपण अशी गोल गोल वरती जर फिरवली तर आता इथं गेल्यानंतर बकेट तर उलटी होईल अशी डायरेक्टली. ओके नाही? सो बकेट विल लुक लाईक दिस, ऐसा दिखाई देगा. सो तरी पण पाणी का नाही खाली पडत आहे मग? सो त्याचं रिझन आहे तुम्ही किती व्हेलॉसिटीने त्याला फिरवताय, आणि त्या फिरवल्यामुळे काय घडतं की दोघांची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, त्या बकेटची आणि बकेटमधल्या पाण्याची, दोघांची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी एकमेकांच्या तुलनेत 0 असते. दे आर ॲट रेस्ट ॲक्च्युली. ठीक आहे. सो दे ॲक्ट ॲज अ वन सिंगल ऑब्जेक्ट, सिंगल बॉडी, आणि त्याला मिनिमम व्हेलॉसिटी अशी मिळाली की ती खालीच पडत नाही. सो दिस इज द मॅजिक फिजिक्स जो क्रिएट करतो तो. सो मग आपण त्याच्याशीच रिलेटेड एक क्वेश्चन आता पटकन करूयात. तर मग मी इथं लिहितो अ बकेट कंटेनिंग वॉटर. बघा तुमच्या समोर लिहितो आता पटकन. सो बच्चा पार्टी काय होतं, जर आता तुमच्याकडे सर्वांकडे आपले प्रिंटेड पुस्तकं असते, तर हे पुस्तक तुमच्याकडे मिळाले असते, तुम्ही ते ओपन केले असते, ते पेज नंबर तो मी क्वेश्चन नंबर डिक्टेट करतो आणि हे क्वेश्चन लिहिण्याची गरज पडत नाही. ठीक आहे. सो मग होतं काय की जास्तीत जास्त न्यूमेरिकल्स मी कवर करू शकतो तुमचे, हा त्याच्या मागचा एक उद्देश असतो. सो दॅट्स वाय आय यूज टू आस्क यू की यार तुम्ही लवकर या, ॲडमिशन कन्फर्म करा, तुमचे बुक्स घेऊन जा, ते प्रिंटेड बुक्स इथे अवेलेबल आहे. सो त्याच्यामुळे सिरियस व्हा. ठीक आहे. तुमच्याकडे तुमचे बोर्डाचे बुक्स असतील, पण त्या बोर्डाच्या बुक्समध्ये तुम्ही जर पाहताल तर लिमिटेड कंटेंट्स आहेत. ठीक आहे. सो कंटेंट जास्त द्यावे लागतात, त्याचे ॲन्सर्स द्यावे लागतात. मग त्यामुळे ह्या गोष्टी आपण करत असतो की प्रिंटेड मटेरियल देतो, बोर्डाचं वेगळं, त्यानंतर तुमचं मॉड्यूल्स जे सी ई टी असू देत, जे ई असू देत, नीटच्या परीक्षेसाठी असू देत, ते वेगळे देत असतो आपण. सो त्याच्यामुळे रविवारपर्यंतच तुम्हाला सांगितलं होतं, आणि मी कालही म्हटलं की अपील केलं की आता मी थांबणार नाही, आता मी पुस्तकातून शिकवायला सुरुवात करतो. तुम्ही ज्यावेळेस येताल त्यावेळेस या, असं मी म्हणलं. कारण प्रत्येक वेळेस तीच एनर्जी आम्ही त्या गोष्टीसाठी नाही लावू शकत बच्चा पार्टी. सो तुम्ही पण तुमच्या लाईफबद्दल, तुमच्या करिअरबद्दल सिरियस व्हा. A bucket containing water is tied to one end of a rope of length. ठीक आहे. ऑफ लेंथ 2.5 मीटर. बघा, एका दोरीने बकेटला कनेक्ट केलं आहे, तिचं लेंथ किती आहे 2.5 मीटर, and rotated about the other end in vertical circle about the other end in vertical circle in such a way that water in it does not spill. ठीक है. It doesn't spill. So what is the minimum velocity? Minimum velocity क्या होगा? Minimum velocity of the bucket at which it happens, and आणखी एक विचारले त्यांनी, and how many rotations per minute, how many rpm is it making at that time. ठीक आहे. at that time. सो बच्चा पार्टी मला सांगा, मिनिमम व्हेलॉसिटी कुठं असेल रे, टॉपला की बॉटमला? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आता मी सांगितले तुम्हाला, मिनिमम व्हेलॉसिटी कुठं असेल ऑब्जेक्टला? टॉपला. कारण वरती जायचं म्हटल्यानंतर चढ लागला ना त्या ऑब्जेक्टला, समजून घ्या. ठीक आहे. आणि चढ लागलं की चढायला जाताना आपलं व्हेलॉसिटी कमी होते आणि टॉपला गेल्यानंतर एकदम मिनिमम असते. पण खाली उताराने यायचं म्हटलं की व्हेलॉसिटी वाढत जाते. असं सोपं लक्षात ठेवू शकता तुम्ही. सो ते म्हणतात की मिनिमम व्हेलॉसिटी किती असेल, व्हर्टिकल सर्क्युलरमध्ये मोशन होतं आहे, सो दॅट त्याच्यातलं पाणी खाली पडणार नाही. सो व्हॉट इज दॅट मिनिमम व्हेलॉसिटी ऑफ द बकेट? सो मी इथं लिहिलो मिनिमम व्हेलॉसिटी. आता इथं लिहिताना लिहितो मी, काय लिहिणार? गिवन. पहिल्यांदा सांगा डिव्हाइसचं नाव सांगा. डिव्हाइस कोण आहे? बकेट फुल ऑफ वॉटर, बकेट. एंड क्या परफॉर्म कर रही है? बकेट विथ वॉटर परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. एम आय करेक्ट? लेंथ दिली आहे त्याची, त्या ज्या धाग्याने तिला बांधलंय, सपोज आता सेंटर बसनं ज्या धाग्याने बांधलंय त्याची रेडियस दिलेली आपल्याला.
लेंथ म्हणजेच रेडियस आहे आपल्यासाठी आता ती किती आहे 2.5 मीटर. 2.5 मीटर. यस करेक्ट. एंड आपसे पूछा है टू फाइंड व्हेलॉसिटी मिनिमम व्हेलॉसिटी व्ही मिनिमम फाइंड आउट करायला सांगितलंय. आणि दुसरं आपल्याला सांगितलंय त्या ठिकाणी असणारे आरपीएम किती असतील. आरपीएम हे कशाचं युनिट आहे कोणी सांगेल का मला. आता ह्या बकेटचं काय घडतंय काय घडतंय मला सांगा. रिव्हॉल्युशन्स घडतायत रोटेशन्स घडतायत जसे आपल्या डोक्यावरच्या फॅनचे घडतायत. सिलिंग फॅन असेल तुमच्या घरात तुमच्या रूममध्ये तर त्याचे रोटेशन्स घडतायत. तर इथं पण ह्या बकेटचे पण रोटेशन्स घडतील एका मिनिटामध्ये. रोटेशन्स पर मिनिट हे कशाचं युनिट आहे मला सांगा मग. frequency. फ्रिक्वेन्सी. यस व्हेरी गुड. सो हिने आंसर दिलाय आपल्या आदितीने. वेरी गुड आदिति. सो दिस इज यूनिट ऑफ फ्रीक्वेंसी आरपीएम. तो ये आरपीएम निकालना है, ये भी क्वेश्चन मार्क है. वेलोसिटी का युनिट रहेगा मीटर पर सेकंड. सो बच्चा पार्टी मग मला जे सांगायचं आता ते समजून घ्या. समजून घेताना बघा आता काय सांगायचंय मला. तर आय एम सपोज टू फाइंड आउट वेलोसिटी ॲट मिनिमम वेलोसिटी फाइंड आउट करना है एंड विच इज हैपन्स ओनली एट द टॉप. एट टॉप पोजीशन वेलोसिटी विल बी मिनिमम. लिखता हूँ यहाँ पे वेलोसिटी विल बी मिनिमम. ठीक है. तो बच्चा पार्टी मेरा जो वेलोसिटी मिनिमम का फॉर्मूला आएगा मैंने लिख के दिया है आपको. याद है वो फॉर्मूला क्या लिखा था लास्ट पेज पे. वरतीच आहे लास्ट पेजवर नाही कशाचं इथंच आहे. हां वेलोसिटी ॲट द टॉप मिनिमम असते. किती आहे व्हॅल्यू. फॉर्म्युला सांगा. वेलोसिटी ॲट द मिनिमम किती आहे व्हॅल्यू. तुम्ही वाचून सांगा. यस अंडर रूट ऑफ आर जी. मग रूट आर जी आपली रूटची व्हॅल्यू किती आहे आता. सॉरी आरची व्हॅल्यू किती आहे आता 2.5 मीटर इंटू जीची व्हॅल्यू किती आहे रे आपली. जीची व्हॅल्यू लिहिली मी 10. का बरं 10 तर जीची व्हॅल्यू 9.8 असते मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण आपण अप्रॉक्सिमेटली किती घेतली 10. न्यूमेरिकल सोपे होतात. सो 2.5 इंटू 10. जर तिथं मेन्शन केलेलं असतं बोर्ड एक्झाममध्ये 9.8 आहे तर यू हॅव टू गो विथ 9.8 नाही तर 10. बरं तेही कसं करायचं तेही सांगतो वाटलंस काय हरकत नाही. 2.5 इंटू 10 सॉरी 2.5 इंटू 10 ये बनेगा रूट ऑफ 25. रूट ऑफ 25 का वैल्यू कितना बनेगा 5 मीटर पर सेकेंड. आ गया आंसर. वेलोसिटी मिनिमम विल बी इक्वल टू 5 मीटर पर सेकेंड. बच्चा पार्टी अंडरस्टूड. यहाँ तक चीज़ें क्लियर सभी को. बताओ मेरे को. चलो बताओ. हाँ सुप्रिया वालेकर देन अंजलि स्नेहा आदित्य अस्मिता साक्षी जी मानसी मसीरा प्रतीक्षा आदिति देन स्नेहल साक्षी साक्षी दिंडे साक्षी साबळे हां तन्वी तनुजा वैशाली वैष्णवी देन विजय मुठे नावाने कोणी जॉईन झालंय. हां अनुष्का अनुष्का दोंदे देन वेंकटेश. या ओके. सो वेलोसिटी मिनिमम मिल गया. अभी फ्रीक्वेंसी निकालना है. तो फ्रीक्वेंसी कैसे निकालने का रे बाबा. तो याद रखो की आता फ्रीक्वेंसी म्हणलं ना तर ओमेगा माहीत पाहिजे. का बरं आता ओमेगाच का बरं माहीत पाहिजे तर बच्चा पार्टी हे बघा इथं लिहितो हां कंटिन्यूड फ्रॉम फर्स्ट पेज. सो का बरं असं तर ओमेगा इज इक्वल्स टू बच्चा पार्टी लिखा जाता है 2πf. हा ओमेगाचा फॉर्म्युला आहे. किंवा 2π अपॉन कॅपिटल टी किंवा अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम म्हणजे 1 2 3 हे फॉर्म्युले. मग आता फ्रिक्वेन्सी विचारले म्हटल्यानंतर मी ह्या फॉर्म्युलाने जाईल. लॉजिक समजलं. बरं पण माझ्याकडे तर आता फक्त व्ही व्हॅल्यू आहे. व्ही मिनिमम आहे. मग व्हीचं आणि ओमेगाचं काही रिलेशन आहे का हा माझ्या डोक्यात प्रश्न आला पाहिजे. तर यस. सो वेलोसिटी मिनिमम असेल तर ओमेगा पण मिनिमम असेल. मग व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा हे रिलेशन आहे बच्चा पार्टी लोग. समझ में आया सभी को. सो ओमेगामध्ये एफ दिसतोय मला. एफ दडलेला आहे तिथे. तर 2πf मिनिमम लिख दिया फिर मैंने यहाँ पे. वी मिनिमम का वैल्यू अभी आपने निकाला. कितना आया था वो 5. आर का वैल्यू कितना है 2.5 मीटर में. और ये 2π एज इट इज अँड मल्टीप्लाइड बाय फ्रिक्वेन्सी मिनिमम. सो ह्या दोन्ही टर्म इकडे मल्टीप्लाय करतात तिकडे जाऊन काय करतील डिवाइड. सो फ्रिक्वेन्सी मिनिमम का वैल्यू बोलो कितना आया 5 डिवाइडेड बाय 2.5 मल्टीप्लाइड बाय 2π. 2.5 2 जा 5 2 कैंसल. आंसर क्या बन गया 1/π. एम आई करेक्ट. सो फ्रिक्वेन्सी मिनिमम इज इक्वल्स टू बच्चा पार्टी 1/π आणि याचं युनिट येईल RPS रोटेशन्स पर सेकंड.
अपन का आंसर क्या पूछा है, आरपीएस में पूछा है या आरपीएम में पूछा है? आरपीएम. आरपीएम म्हणजे रोटेशन्स RPM. पर. हा, आणि आपल्याला कधी पण उत्तर येताना आपण सगळ्या व्हॅल्यू एसआय युनिट मध्ये घेतल्या तर उत्तर पण एसआय युनिट मध्येच येतं बच्चा पार्टी. म्हणून आता आपल्याला घेताना आरपीएम करावं लागेल. मग आरपीएम म्हणजे काय, तर एका सेकंदात असं लिहितो मी, 1 सेकंड मध्ये 1/π रिव्होल्युशन्स घडतायत, तर एका मिनिटात किती, हा माझा प्रश्न आहे. 1 मिनिट म्हणजे किती सेकंद रे, 1 मिनिट किंवा 60 सेकंदात किती रिव्होल्युशन्स होतील मग, हा माझा प्रश्न आहे. कळलं का, लॉजिक सिंपल आहे ना. ठीक आहे. सो एका सेकंदात 1 रिव्होल्युशन, 1/π रिव्होल्युशन्स, एवढे नंबर ऑफ रिव्होल्युशन्स घडताय, तर एका मिनिटामध्ये किंवा 60 सेकंदामध्ये किती रिव्होल्युशन्स घडतील, हा माझा प्रश्न आहे बच्चा पार्टी. सो तेवढं फक्त आता काढा, आणि काढण्यासाठी काय क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. याला जर मी यक्स मांडलं, यक्स रिव्होल्युशन्स, हे जे क्वेश्चन मार्क आहे इथं जर आपण यक्स लिहिला, सो यक्स रिव्होल्युशन्स, तो यक्स मल्टिप्लाइड बाय 1 तिकडचा इक्वल टू इकडे 60 इंटू 1/π झाला आन्सर. म्हणजे एवढे नंबर ऑफ रिव्होल्युशन झाले. मग आता हे सोडवत बसायचं का, हां सोडवू शकता तुम्ही. 60ला 3.14 ने भाग द्या. ओके, सो यू विल गेट यक्स का व्हॅल्यू, यक्स म्हणजे नंबर ऑफ रिव्होल्युशन्स जे आरपीएम असतील. आता आरपीएम रिव्होल्युशन्स पर मिनिट. ठीक आहे, पर मिनिट. या बच्चा पार्टी, सो गेट इट डन. तेवढं कॅल्क्युलेशन करू शकताल तुम्ही, करताल. चलेगा बच्चा पार्टी. बार आता आणखी एक देतो. आता क्वेश्चन नंबर बघा, नेक्स्ट क्वेश्चन बघा. अन एरोप्लेन इज फ्लाइंग. ओके, कैसा फ्लाय हो रहा है एरोप्लेन, इन द स्काय. ऑब्वियसली स्काय मध्येच उडणार आहे एरोप्लेन. विथ ए स्पीड ऑफ, कितने स्पीड से फ्लाय कर रहा है, विथ ए स्पीड ऑफ 360 किलोमीटर. बापरे बापरे, एका तासात 360 किलोमीटर अंतर धावतोय. इन ए व्हर्टिकल सर्कल. अरे बापरे, ये तो व्हर्टिकल सर्कल में घूम रहा है भाई. गिरट्या घालतोय, म्हणजे जसं आपला पतंग गिरटा घालतो तसं. व्हर्टिकल सर्कल ऑफ रेडियस किती रे बच्चा पार्टी, 200 मीटर. द वेट ऑफ द पायलट सिटिंग इन द प्लेन, वेट ऑफ द पायलट sitting in it is 75 kg. What is the force with which the pilot presses his seat? What is the force with which pilot presses his seat? बच्चा पार्टी, बोर्ड एग्जाम मध्ये आलेला प्रश्न. हिज सीट व्हेन द एरोप्लेन कहाँ पे है, एरोप्लेन इज. पहिलं दिलंय त्यांनी ॲट द हायेस्ट पोझिशन. दुसरं दिलंय त्यांनी ॲट द लोवेस्ट पोझिशन. ठीक आहे बच्चा पार्टी. मग आता बघा, एरोप्लेन आहे, फ्लाय करतंय. एरोप्लेनमध्ये माणूस बसलाय. सपोज आता एरोप्लेन थोडं फायटर जेटच दिसतंय, उलटं पालटं होतंय. म्हणून नॉर्मली पॅसेंजर जर बसलं, पॅसेंजरवालं विमान कधी उलटं पालटं होत नाही, तुम्हाला माहिती आहे चांगलं. ठीक आहे, सो हे एरोप्लेन आहे असं आपण ट्रीट करूयात. आता भावना समजून घ्या. ठीक आहे, एरोप्लेन आहे, एरोप्लेनमध्ये असा हा फायटर पायलटमध्ये माणूस बसलाय. मग आता हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतोय बघा, असं तुम्ही ते बघितलं असेल ना, NDF इंडियाच्या प्रॅक्टिस ड्रिलमध्ये बघितलं असेल. ते फायटर पायलट जेट आता इथून असं गेलंय, विमान उलटं झाल्यानंतर डायरेक्ट ते असं उलटं होईल, बरोबर का. माणूस पण उलटा होऊन जाईल, याचा डोकं खाली, पाय वरती, डोकं खाली, असं होऊन जाईल. अरे हो की नाही. मग ॲट द टॉप पोझिशनला काय होईल, व्हेलॉसिटी काय असेल टॉप पोझिशनला, व्हेलॉसिटी काय असेल बॉटम पोझिशनला बच्चा पार्टी. ठीक आहे, सो आपल्याला त्यांनी विचारलंय, तर ते म्हणतायत एरोप्लेन इज फ्लाइंग इन द स्काय विथ ए स्पीड ऑफ, स्पीड दिलाय बाबा त्यांनी, किती दिलाय, 360 किलोमीटर पर आवर. मला सांगा हे एसआय युनिट आहे का, व्हेलॉसिटीचं एसआय युनिट काय असतं. तोरडमल मोरे कुठे पेहरे, व्हेलॉसिटीचं युनिट सांगा काय असतं, मीटर पर सेकंड. यस. मग इथं काय दिलेलं आहे, किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवरला कसं कन्वर्ट करायचं शिकवलेलं आहे. कितीने मल्टिप्लाय करायचं,
5/18 ने मल्टिप्लाय करायचं डायरेक्ट आन्सर मीटर पर सेकंड मध्ये येतं. शॉर्टकट सांगतोय. बरं 18 एका 18, 18 दुने 36, म्हणजे हे झालं 20, 20 गुणिले 5. व्हेलॉसिटी किती आली विमानाची? 100 मीटर पर सेकंड. हे एसआय युनिट मध्ये आली व्हेलॉसिटी. एसआय युनिट, व्हेलॉसिटी इन एसआय युनिट. ठीक आहे. बरं आता किती रेडियस किती आहे रे? सर्क्युलर रेडियस. हे मला तर विमान कमी पाणबुडी जास्त वाटू राहिली. हां रेडियस सांगा किती आहे? रेडियस किती आहे सर्कलची? 200 हां 200 मीटर आहे. 100. यस. आणि जो माणूस बसलाय प्लेन मध्ये त्याचं वजन किती आहे? 75 kg. 75. मला सांगा ते वेट आहे की मास आहे? त्याचा मास आहे की वेट आहे? मास आहे, मास. कारण युनिट काय आहे? केजी मध्ये. त्यांनी शब्द वापरलाय वेट. बरोबर का? ठीक आहे. सो व्हॉट इज द फोर्स विथ विच पायलट प्रेसेस हिज सीट व्हेन द एरोप्लेन इज ॲट द हायेस्ट पोझिशन अँड एरोप्लेन इज ॲट द लोवेस्ट पोझिशन? बच्चा पार्टी काय घडतं माहिती का? आता लई सोप्या गोष्टीत समजून घ्या. हे बघा काय आहे? आता ऑब्जेक्ट वर ॲक्ट होत असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ही आपली कुठली पोझिशन आहे? लोवेस्ट पोझिशन आहे. बरोबर, लोवेस्ट. आणि ही कुठली पोझिशन असेल? ही वरती जी आहे ती कुठली असेल? हायेस्ट पोझिशन, टॉप म्हणूया आपण त्याला. यस. मग लोवेस्ट पोझिशनला त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हमेशा हा डाऊनवर्डच असतो. कुठली ऑब्जेक्ट खालीच पडत असते कारण तिच्यावर ॲक्ट होणारा फोर्स हा डाऊनवर्डच असतो. बर आता त्याला अपोज करणारा जो दुसरा फोर्स असतो ना, तर तो असतो नॉर्मल रिॲक्शन फोर्स. आणि नॉर्मल रिॲक्शन फोर्स हा असा आहे, आत्ता हवेत आहे बघा, अपवर्ड आहे टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. कारण ऑब्जेक्ट खाली नाही पडत आहे. आपली ऑब्जेक्ट खाली पडत नाही, ती व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करते. आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करण्यासाठी लागत असतो आपला सेंट्रिपिटल फोर्स. मग हा सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतंय? तर हा नॉर्मल रिॲक्शन फोर्स. मग नॉर्मल रिॲक्शन फोर्स काय असतो? तर हा सरफेसला परपेंडिक्युलर फोर्स असतो बच्चा पार्टी. ह्या पोझिशनमध्ये नॉर्मल रिॲक्शन फोर्स असा व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये समजून घ्या. आणि ज्यावेळेस तुम्ही वरती जाताल टॉपला, तर टॉपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असा डाऊनवर्ड. सो दिस इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि नॉर्मल रिॲक्शन फोर्स पण डाऊनवर्ड, कारण ऑब्जेक्टच उलटी झाली आपली. समजून घ्या. म्हणजे बोथ आर इन द सेम डायरेक्शन. इथं वन वॉज इन डाउनवर्ड डायरेक्शन, वन इज टुवर्ड द सेंटर. यहाँ पे ग्रेविटेशनल फोर्स इज ऑल्सो डाउनवर्ड एंड नॉर्मल रिएक्शन फोर्स इज ऑलवेज टुवर्ड द ऑल्सो टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. लॉजिक समजतंय का? पण हे जर लय डोक्यावरून जात असेल तर बच्चा पार्टी मगाशी सांगितलेला फॉर्म्युला आठवा रे. लय सोपा आहे फॉर्म्युला. काय मगाशी सांगितलेला फॉर्म्युला? वाघ सरांनी काहीतरी ट्रिक सांगितली होती. टेंशन ॲट एनी पॉइंट. डू यू रिमेंबर? टेंशन एट एनी पॉइंट. क्या था वो फॉर्मूला? सो टेंशन एट एनी पॉइंट is mv square by r plus mg cos theta. mg cos theta plus mg cos theta. करेक्ट. सो बच्चा पार्टी मग आता इथं तेच करायचं, बाकी काही डोकं लावत बसायचं नाही. एरोप्लेन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असं जर आलं आणि असं वेट विचारलं, टेन्शन विचारलं, फोर्स विचारला ना, डायरेक्ट टेन्शन. सो मी इथं लिहितो बघा, तुमच्यासाठी हिंट देतो. T0 लिहितो मी याला. T0 ॲट एनी पॉईंट इज mv स्क्वेअर बाय आर प्लस mg cos theta. दिस इज द फॉर्म्युला फॉर टेन्शन ॲट एनी पॉईंट. तोच फॉर्म्युला आता मी मॉडिफाय करतो. मॉडिफाय कसं करतोय बघा बच्चा पार्टी लोक. मॉडिफिकेशन जमलं पाहिजे. 11वी-12वी तेच एक्सपेक्ट करतं तुमच्याकडनं की तुम्हाला जे शिकवलंय ते तुम्हाला अप्लाय करता आलं पाहिजे. सो टेन्शन म्हटलं की याला आता नॉर्मल रिॲक्शन फोर्स म्हणायचा. मग नॉर्मल रिॲक्शन फोर्स कुठे? तर ॲट हायेस्ट पॉईंट. हायेस्ट पॉईंटला घेतो मी, ॲट हायेस्ट पॉईंट. मग मला सांगा तुम्ही ॲट हायेस्ट पॉईंट. टेन्शन ॲट एनी पॉईंट होता, आता मी त्याला स्पेसिफिकली हायेस्ट पॉईंट. टेन्शनच्या ऐवजी शब्द काय वापरला? एन. एन स्टँड्स फॉर कोण? नॉर्मल रिॲक्शन फोर्स. एन एच इज इक्वल्स टू मास इंटू वेलोसिटी भी कौन से पॉइंट को होगा? हाईएस्ट पॉइंट को, डिवाइडेड बाय आर प्लस एम जी. मला सांगा हाईएस्ट पॉइंटला मगाशी अँगल किती आला होता रे? थिटा किती होता हाईएस्ट पॉइंटला? आठवतंय का? जी लोकांनी माझं सेशन 180. हाँ वेरी गुड वेरी गुड, 180 डिग्री था. सो वेलोसिटी एट द हाईएस्ट पॉइंट यहाँ पे कहीं पे तो लिखा है मैंने. थीटा आपको बताया था, डायग्राम में ही बताया था मैंने वो. सो जर तुम्ही टॉप पोस्ट पोझिशनला असेल तर तेवढं लक्षात ठेवा. बस तेवढं लक्षात ठेवलं तरी न्यूमेरिकल तुम्हाला सुटलं. तर न्यूमेरिकल खूप सोपं आहे.
सो ॲट हाईएस्ट पॉईंट, यहाँ पे देखो मैंने हाईएस्ट पॉईंट लिहिला शब्द, टेन्शनच्या ऐवजी काय चेंजेस केलेत बघा, नॉर्मल म्हटलं त्याला. सो ॲट हाईएस्ट पॉईंट थीटा का वैल्यू भी लिख देता हूँ यहाँ पे 180 डिग्री. सो कॉस 180 ची व्हॅल्यू किती असते रे? कॉस 180 असतं -1 बच्चा पार्टी लोग, ये -1 से रिप्लेस होगा. सो यहाँ पे बनेगा यम वेलोसिटी ॲट हायेस्ट पॉईंट. आता आपल्याला वेलोसिटी दिलेली त्यांनी, सो पण तरी आपण लिहून ठेवलं आर प्लस एम जीच्या ऐवजी लिहिलं -mg. का बरं? याच्या पुढे कमेंट लिहितो, सिन्स कॉस 180 ची व्हॅल्यू किती घेतली मी? -1. इथे -1 घेतल्यामुळे हे -1 इंटू एम जी बनलं -mg. सो इथं लिहिलं -mg. अंदर बताओ मेरे को कौन कॉमन निकलेगा? m कॉमन निकला, v² माइनस कौन? g. सो दिस इज नॉर्मल रिएक्शन फोर्स ॲट हायेस्ट पॉइंट. मला सांगा पायलटचं मास किती आहे? सर 75 kg आहे. वेलोसिटी किती आहे एरोप्लेनची? 100चा स्क्वेअर आहे, आणि डिवायडेड बाय रेडियस किती रे? 200 मीटर आहे. 200. मायनस जी ची व्हॅल्यू 10 घेऊन टाका. जी ची व्हॅल्यू 10. का बरं? कारण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू न्यूमेरिकल जर तुम्हाला सोपे बनवायचे असतील तर डायरेक्ट 10 घेऊन टाकायची, आणि तुम्ही 10 घेतलेली व्हॅल्यू मेन्शन करा. नाही तर तुम्ही म्हणताल यार सर मग पेपरवाले बरोबर देतील का? येस, ते व्हॅल्यू मेन्शन करत नाही, आणि जर केली नाही तर तुम्ही बिंदास 10 घेऊन टाकायची, आणि जर केलीच पेपरच्या स्टार्टिंगमध्ये तर तिथं मेन्शन करा जीची व्हॅल्यू आम्ही 10 घेतली आहे. ठीक आहे. 9.8 स्टार्टिंगलाच मेन्शन करतात, पेपर स्टार्ट होताना तिथं जीची व्हॅल्यू लिहिलेली असते. पण आपण थोडं पुढं जायचं, कारण आपल्याला गोष्टी लवकर सोडून पुढे जायचं आहे. सो 100चा स्क्वेअर म्हणजे लिहिताना मी असं लिहिलं 100 इंटू 100 अपॉन 200 -10. मग मला सांगा 0 0 कट झाला बच्चा पार्टी. परत या 100ला 2ने भाग दिला तर किती होईल ते? 50. 50 -10. ठीक आहे. 75 मल्टिप्लाइड बाय 50 -10. 50 -10 इज 40. 75 इंटू 40. सो नॉर्मल रिॲक्शन फोर्स ॲट हायेस्ट पॉईंट येईल कॅल्क्युलेट करता. 75 गुणिले 4 किती? 600 का? 75 दुप्पट 150. सॉरी 4000 का? ते 3000 का? सॉरी 300. 300. आणि 300 आधीचा 0, 3000 न्यूटन. एम आय करेक्ट? सो नॉर्मल रिॲक्शन फोर्स ॲट हायेस्ट पॉईंट इज 3000 बच्चा पाटीलो. सो 3000 न्यूटन. मग मला सांगा न्यूटन युनिट आलंय म्हणजे हा फोर्स आहे की मास आहे रे? न्यूटन उत्तर आले, न्यूटन. या Force. ऑब्विसली बच्चा पार्टी. Force. सो व्हॉट इज NH? NH म्हणजे काय मला सांगा? NH म्हणजे काय? तर दिस इज नॉर्मल रिॲक्शन फोर्स. Normal reaction force. नॉर्मल रिॲक्शन फोर्स. आणि कुठल्या पॉइंटला आहे? कुठल्या? Highest. यस Highest power. यस, वेरी गुड. ॲट हायेस्ट पॉइंट. लॉजिक समझ में आया फिर बच्चा पार्टी? Yes, sir. ओके. सो गो फॉर नॉर्मल रिॲक्शन फोर्स ॲट लोवेस्ट पोझिशन. सो मी तोच फॉर्म्युला वापरतो. मग आता नॉर्मल रिॲक्शन फोर्स ॲट लोवेस्ट पॉईंट. सर्वांना समजलंय का? मुद्दा म्हणून हो म्हणायचं नाही. आदित्य, स्नेहा, अंजली, देन सुप्रिया वाल्लेकर, शितोळे, अस्मिता लगड, साक्षीजी, मानसी वाघ, मसिरा, प्रसाद काळे, देन प्रतीक्षा गुंजाळ, आदिती शेलार, केतन दांगट. यस केतन, प्रत्येक सेशनला तू हजर आहे. आय लाईक युअर कन्सिस्टन्सी. यू आर नॉट मिसिंग एनी सेशन. व्हेरी गुड. कन्सिस्टन्सी ऑलवेज वेन्स. यस. देन स्नेहल वाघमारे, साक्षी दिंडे, साक्षी साबळे, तुम्ही लोक पण कायम सेशनला आहात. तन्वी, यस. सो कधी पण लक्षात ठेवा. तनुजा, देन वैशाली मुठे, वैष्णवी पेरे, विजय मुठे, त्यानंतर अनुष्का दोंदे. कधी पण लक्षात ठेवा की कन्सिस्टन्सीच जिंकते. ठीक आहे. एक्साइटमेंट जिंकत नाही, उत्साह जिंकत नाही, डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सीच जिंकते कधी पण लाईफमध्ये. सो या आय कमिंग बॅक. सो वेलोसिटी ॲट लोवेस्ट पोजिशन. मग इथं लिहितो ॲट लोवेस्ट पोजिशन. लोवेस्ट पोजिशन के लिए बोलो बच्चा पार्टी. लोवेस्ट पोजिशन के लिए जो वेलोसिटी होगा उसको मैं VL नाम देता हूँ. VL. ठीक है. वेलोसिटी ॲट लोवेस्ट पोजिशन. किंवा इथं लिहितो नॉर्मल रिॲक्शन फोर्स ॲट लोवेस्ट पोजीशन. लोवेस्ट पोजीशन के लिए नॉर्मल रिएक्शन फोर्स का वैल्यू क्या होगा भाई?
सो नॉर्मल रिॲक्शन फोर्स ॲट लोवेस्ट पोझिशन इथं लिहिलं NL. मगाशीचाच फॉर्म्युला, हां सांगा फॉर्म्युला. टेन्शनच्या ऐवजी एन लिहिलेला आहे, आठवतंय का? टेन्शन ॲट एनी पॉईंट लिहिला होता मी MV हो. ॲट एनी स्क्वेअर अपॉन R प्लस MG कॉस अरे थिटा. प्लस यस. अँड लोवेस्ट पोझिशनला आपला थिटा किती असतो? थिटाची व्हॅल्यू किती? 0 डिग्री. 0 डिग्री. व्हेरी गुड. सो NL इज इक्वल्स टू, मी फक्त ह्या टेन्शनच्या ऐवजी वापरलंय, तर टेन्शन इज ऑल्सो वन ऑफ द काइंड ऑफ फोर्स, त्याच्याऐवजी वापरला N इज इक्वल्स टू M ॲट व्हेलॉसिटी ॲट लोवेस्ट पॉईंट अपॉन R प्लस MG कॉस ऑफ 0. कॉस 0ची व्हॅल्यू किती असते रे? 0 थिटा. हां, कॉस 0ची व्हॅल्यू किती असते? कॉस 0 डिग्रीची +1 की -1? +1. +1. यस, वेरी गुड. कॉस 0 डिग्री होता है भाई +1. तो +1 मतलब 1 से मल्टीप्लाई किया तो यहाँ पे बचा सिर्फ mg, और यहाँ दोनों में से कौन कॉमन निकला? m इन ब्रॅकेट वेलोसिटी स्क्वेअर अपॉन r प्लस g. ठीक आहे. सो मासची व्हॅल्यू किती? 75 kg. वेलोसिटी ॲट लोवेस्ट पॉईंट. आता मला सांगा, एरोप्लेन जे फ्लाय होत आहे ते ग्रॅव्हिटीने फ्लो नाही होते. एरोप्लेनमध्ये काहीतरी इंजिन आहे, आणि ते इंजिन त्याला एवढ्या स्पीडने पळवत आहे, किती? 360 किलोमीटर पर आवर. ग्रॅव्हिटीने जर फिरायला लागलं तर ते डायरेक्ट मुंडक्यावर खाली येईल, डायरेक्ट जमिनीवर स्फोट होईल त्याचा येऊन. मध्ये झाली एक घटना, तुम्हाला माहिती आहे, एरोप्लेन लँडिंग करताना आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. ठीक आहे. पण आता इथं तिथंही असं म्हणतात की एरोप्लेन असं घिरट्या घालत होतं, वळून आलं परत म्हणतात, पण ते हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये होतं, व्हर्टिकल सर्कलमध्ये नव्हतं. ठीक आहे. सो ग्रॅव्हिटीने जर एखादी ऑब्जेक्ट आली खाली तर ती डायरेक्ट खाली. राम नाम सत्य आहे. ठीक आहे. अरे बरोबर की नाही? मग आता ह्या केसमध्ये काहीतरी स्पीडने फिरतंय, म्हणजे हे काही इंजिन चालू आहे याचं, टॉपला गेलं तरी. सो वेलोसिटी एट द लोवेस्ट पॉइंट हाईएस्ट पोजीशन अपन का कांस्टेंट है, वेलोसिटी वैरी नहीं हो रहा है, वेलोसिटी अपन का जो आया वो कांस्टेंट है. सो वेलोसिटी का व्हॅल्यू दिया है, लेकिन मी जे शिकवतोय त्या पद्धतीने जाण्यासाठी आपण लिहू शकतो बाबा तिथं वेलोसिटी एट द टॉप, वेलोसिटी एट द बॉटम. ओके. सो वेलोसिटी कांस्टेंट है भाई, वो है वैल्यू 100 मीटर पर सेकेंड. सो 100 का स्क्वायर आया फिर से डिवाइडेड बाय आर. आर का वैल्यू कितना है? 200 मीटर प्लस जी का वैल्यू 10. सो मग मला सांगा, 75 मल्टीप्लाइड बाय 100 का स्क्वायर, 100 मल्टीप्लाइड बाय 100 डिवाइडेड बाय 200 प्लस 10. ठीक है. मग 0 0 क्या हुआ? कैंसिल हो जाएगा, बराबर ना? हाँ. सो 100 डिवाइडेड बाय 2 75 मल्टीप्लाइड बाय 100 डिवाइडेड बाय 2 50 50 प्लस 10 60 60 इंटू 75. कर पाओगे बच्चा पार्टी? कर पाओगे? सो दिस इज 4500. 4500 की 5000? 4,500 सर. 4500. ठीक है. आणि युनिट क्या आएगा? न्यूटन. न्यूटन. व्हॉट इज NL? नागालँड है ना? हाँ, NL म्हणजे नागालँड, बरोबर ना? नागालँड, हा बरोबर. टेन्शन. हा, खुशाल थम्सअप पार्ट होत आहे. सुप्रिया, देन सॉरी तन्वी. NL स्टँड फॉर सर नागालँड. आता इथं नागालँड कुठून आला भाऊ? आपण काय भारताचं नकाशा शिकू राहिलो का इथं? काय एरोप्लेन नागालँडच्या वरती फ्लाय होऊ राहिलं का? कुठं NL काय? टेन्शन. अँड आय हॅव टोल्ड यू बच्चा पार्टी, N स्टँड्स फॉर कौन सा फोर्स? नॉर्मल रिएक्शन फोर्स. नॉर्मल रिएक्शन फोर्स. And at which position? Normal reaction force. L stands for normal reaction force. Lowest position. Yes. लोएस्ट पोझिशन. At lowest position. Very good. आता आले, ध्यानावर आले. मला वाटलं की दिलंय, लॉग इन केलंय. हा, घरचे म्हणत असतील वा 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 वा, आमचं लेकरू ऑनलाईन अभ्यास करतंय. वा वा लेकरूला कळलंय काय चाललंय, आहे की नाही? बरोबर ना? हा सुप्रिया, आता हसू येतंय. हा अंजली, हसू येतंय आता. NL विचारलं तर आवाज निघत नव्हता तुमचा. वा वा वा, मायक्रोफोन म्यूट करून चांगलं असं चाललंय तुमचं. ठीक आहे. तो बच्चा पाटील लक्ष देत जा रे बाबा हो, तुमच्यासाठीच चाललंय हे गोष्टी.
एक एक शब्द महत्त्वाचा आहे, रेकॉर्ड केलेलं आहे. पण रेकॉर्डेड सेशन आणि लाईव्ह सेशन यात हाच तो फरक आहे बच्चा पार्टी. आपल्याला कोणीतरी हाकणारा पाहिजे असतो, कारण आपलं स्वतःहून तर काय मोटिवेशन इन्स्पिरेशन एवढं मोठं नसतं की आपण स्वतः पुस्तक घेऊ. आणि घेतलं तरी पुस्तकातली भाषा काय आपल्याला घंटा कळत नाही, आणि जो समजून सांगतोय त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. ठीक आहे. सो बच्चा पार्टी असं करू नका, प्रामाणिकपणे लक्ष द्या. गोष्टी तुमच्यासाठीच चालू आहेत. ठीक है. सो मग चला होमवर्कसाठी एक न्यूमेरिकल देतो पटकन, चलेगा? तो मैं लिखता हूँ, देखो वर्टिकल सर्कुलर मोशन का ही क्वेश्चन लिखता हूँ यहाँ पे. ए पार्टिकल ऑफ मास, एक पार्टिकल है उसका मास दिया है, पार्टिकल ऑफ मास 0.1 kg is tied at the end of the string, tied at the end of a string, and whirled in a vertical circle, vertical सर्कल ऑफ रेडियस दिया है उसका 1 मीटर. ये होमवर्क के लिए रहेगा. ठीक है. एट ए कांस्टेंट स्पीड ऑफ, कांस्टेंट स्पीड कितना दिया है उसका, तो वो कांस्टेंट स्पीड दिया है 5 मीटर पर सेकेंड, कांस्टेंट स्पीड ऑफ 5 मीटर पर सेकेंड. तो फाइंड द टेंशन इन द स्ट्रिंग, फाइंड द टेंशन इन द स्ट्रिंग एट द हाईएस्ट पॉइंट अँड लोवेस्ट पॉइंट, फाइंड द टेंशन इन द स्ट्रिंग. बरं, आता तुम्हाला हायेस्ट पॉईंट आणि लोवेस्ट पॉईंटचं स्ट्रिंगचं टेन्शन माहिती आहे, फॉर्म्युला माहिती आहे. हायेस्ट पॉईंट एंड लोवेस्ट पॉइंट बच्चा पार्टी लोग. तो चलो फिर लग जाओ काम को. पार्टिकल है उसका मास दिया है, गिवन लिहून देतो वाटल्या सोल्यूशन मध्ये मी. गिवन पार्टिकल परफॉर्मिंग कौन सा मोशन, बोलो. पार्टिकल क्या परफॉर्म कर रहा है, बोलो. पार्टिकल परफॉर्मिंग वर्टिकल सर्कुलर मोशन, उसका मास दिया है कितना, 0.1 kg. वर्ल्ड इन ए वर्टिकल सर्कल, उसका रेडियस भी दिया है 1 मीटर एट ए कांस्टेंट स्पीड ऑफ कितना, 5 मीटर पर सेकेंड. फाइंड द टेंशन इन द स्ट्रिंग. सो टेंशन, टू फाइंड टेंशन एट हायेस्ट पॉइंट अँड टेंशन T0 ॲट हायेस्ट पॉइंट, T0 H लिहिलं मी त्याला, आणि T0 ॲट द लोवेस्ट पॉइंट. बच्चा पार्टी करताल मग. हायेस्ट पॉईंटला लोएस्ट पॉईंटला थिटाची व्हॅल्यू किती असते माहिती आहे, मास दिलंय, रेडियस दिलंय, व्हॅलोसिटी माहिती आहे. काय फॉर्म्युला वापरणार, हिंट लिहून देतो. हा सांगा, कुणाला आठवतंय? मायक्रोफोन इनेबल करू का? नाही सर, नाही केलं तरी चालेल, ऑलरेडी इनेबल आहे सर. अशा वेळेस आमचा आवाज निघणार नाही सर. हां, टेंशन ॲट एनी पॉईंट T0 is given by the formula mass into velocity at any position upon r plus mg cos theta. बराबर बराबर बच्चा पार्टी. फिर कर पाओगे फिर, या ओके. सो आई वुड लाइक you to go with this question and try to solve the answer of the given question. ठीक आहे बच्चा पार्टी. सो ऑलरेडी आय हॅव इटरेटेड. परत एकदा इटरेट करतो की तुम्ही लोकांनी ॲडमिशन फॉर्म भरून तुमचे बुक्स घेऊन जा. रविवारी 4 मुली ऑनलाईनच्या आपल्या येऊन गेल्या, तर मी ग्रुपवर फोटोही टाकला. साक्षी गिरवले होत्या, त्यानंतर साक्षी साबळे होती, अंजली यवले, दॅन राणी गीते, हे सर्वजण आले होते, भेटून गेले. कोण शिक्षक आहे बाबा, कोण वाघ सर आहे, कोण रेणुका मॅडम आहे, कोण तृप्ती मॅडम आहे, कोण बनकर सर आहेत, या सर्वांना ते भेटून गेले. तर फिजिकली आपला क्लास कुठे आहे का, सगळं व्हर्च्युअलीच चालू आहे, नेमकं कोणत्या देशात राहतात, हे 4 जणं, हे 5 जणं शिकवणारे आम्हाला, किंवा हे नेमकं कोणत्या ग्रहावर राहतात, कुठून टेलिकास्टिंग चालू आहे, हे पण पाहायला ते आले होते, भेटायला आले होते. तर तसं आम्हाला पण तुम्ही भेटायला यावं असं वाटतं. आम्ही काय मोठे स्टार बीर नाही आहेत की आम्हाला तुम्ही भेटायला यावं, पण त्यानिमित्ताने आपल्याला पुढची जी जर्नी करायची आहे, त्या जर्नीसाठी लागणारे जे गुरु आहे, मार्गदर्शक आहे, ॲटलिस्ट त्यांना भेटायला आलं तरी खूप झालं आहे की नाही. सो असं समजून या की आपली जर्नी, आपला प्रवास खूप मोठा आहे. 12वीचा प्रवास आपल्याला सर्वांना सोबत तय करायचा आहे, आणि त्याच्यासाठी आपल्या गुरूंना भेटायला या अशी माझी विनंती आहे. ठीक आहे. तर चलेगा बच्चा पार्टी. मग आता तुमचं सेशन 8 वाजता मॅथमॅटिक्सचं सुरू होईल.
आणि मी आपल्या ग्रुपवर लगेच आपले नोट्स पण शेअर करतो. ठीक आहे, या चलेगा. थँक्यू फॉर ऑल, थँक्यू ऑल फॉर जॉईनिंग. या बाय.